नमस्कार. जय भीम. काल परवा झालेल्या घटनेचा मी या ठिकाणी प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने मी प्रथम निषेध करतो. एक हेगडे नावाचा खंडणी बहाद्दर आटपाडी तालुक्यामध्ये सतत अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे, तक्रार देणे, प्रसिद्धीच्या माध्यमातून सतत अधिकाऱ्यांना खंडणीची मागणी करणे, यासाठी तो आटपाडी तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. आणि परवा त्याने आमच्या नेत्यांवर, आंबेडकरी चळवळीतील आमचे प्रेरणास्थान प्रकाश आंबेडकर व आमच्या मनगडामध्ये आहेत ते आमचे नेते, राष्ट्रीय नेते, रिपब्लिक पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब, या नेत्यांवर त्यांनी बोलला. त्याची लायकी नसताना त्यांनी आमच्या नेत्यावर टीका केली. तो म्हणाला की या नेत्यांनी संसदेमध्ये कधी आवाज उठवला नाही आमच्या समाजाविषयी, पण त्याचा जन्म नव्हता तेव्हापासून ते आमचे नेते चळवळीमध्ये आहेत. समाजासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. अशा आमच्या नेत्यांवर त्याने बोलला आणि त्याचा निषेध म्हणून परवा आमच्या बांधवांनी त्याला घरी जाऊन चोप दिलाय निषेध म्हणून, आणि त्याचा त्याने महार म्हणून वारंवार उल्लेख केलाय. त्याचा आम्ही प्रथम निषेध केलेला आहे. त्यानंतर तो कुठेही दिसला नाही. आम्ही आटपाडी तालुक्यासह इतर तालुक्यामध्ये सर्वांना आवाहन केले की तो दिसल त्याला तिथं चोप द्या तुम्ही. त्याने कोणता गुन्हा दाखल करायचा ते होऊ द्या. आमचा जन्मच ह्या आंबेडकरी चळवळीमध्ये रस्त्यावरची लढाई लढण्यात झालेला आहे. त्यामुळे आम्ही केसेस, गुन्हे दाखल हो याला अजिबात घाबरत नाही. त्याने काहीही करू द्या. जोपर्यंत त्यांनी आमच्या नेत्यांची माफी मागत नाही तोपर्यंत त्याला आम्ही सोडणार नाही अजिबात. आटपाडीमध्ये ती कुठंही दिसू द्या. इथं सांगोलमध्ये कार्यकर्ते आले ते परवा, त्यांनी सुद्धा सांगितले की त्याला दिसल तिथं चोपायचं. कारण एवढ्या मोठ्या नेत्यानं असं बोलतोय, त्याची लायकी काय आहे? त्या एकटा तो त्याच्यासोबत फोटो काढायला सुद्धा माणूस नसतोय. तो स्वतः सेल्फी घेऊन तो व्हिडिओ टाकत असतो. अधिकाऱ्याला ब्लॅकमेल केलेले, तक्रार दिलेली, आणि तो आज आमच्या नेत्यावर बोलतोय. आटपाडी तालुक्यामध्ये त्याने या अगोदर सुद्धा बऱ्याच नेत्यावर टीका केली. त्या नेत्यांनी कधी त्याला सिरियस घेतलं नाही. बऱ्याच नेत्यावरती बोललाय इलेक्शनच्या पिरियडमध्ये, आधीमध्ये. पण आता परवा त्याने आमच्या आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब व आठवले साहेब यांच्यावर जो बोलला, आमचे नेते म्हणले त्याला समजावून सांगूया, त्याला जास्त महत्त्व द्यायला नको. पण हो उद्या कुणाला पण उठून बोलणार. त्यामुळं आम्ही एवढा युवकांमध्ये, आमच्या बौद्ध समाजात एवढा संताप निर्माण झालाय की डायरेक्ट त्याला घरी जाऊन घुसून मारले त्या पोरांनी. आणि नंतर त्यांनी बाहेरची लोक गोळा केली. इथला होलार समाजातील स्थानिकचा एकही माणूस त्याच्यासोबत नाही. गेले अनेक वर्ष आटपाडी तालुक्यामध्ये आमच्या तालुक्याचे नेते, आमचे आदरणीय खरात साहेब असतील, राजेंद्र खरात, अरुण भाऊ असतील, मोहन खरात असतील, बरेच आमचे नेते, होलार समाजातील नेते असतील, या पहिल्यापासून गेले अनेक वर्ष आम्हाला जसं कळतंय तसं गुण्यागोविंदाने सगळ्या सामाजिक कार्यात आणि सर्व कार्यक्रमामध्ये ते एकत्र काम करत असतात, एकमेकाच्या सुखदुःखात जात असतात. आणि ह्यो हरामखोर म्हणतोय की नेते आमच्या मातंग समाजातील आणि होलार समाजातील मातीला जात नाहीत. ह्याचा जेव्हापासून जन्म नव्हता तेव्हापासून नेते आमचे सतत चळवळीत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी 2019ला होलार समाजाच्या नेत्याला लोकसभेला उमेदवारी दिली, ही त्याला माहीत नाही. आणि दुसरी गोष्ट, आठवले साहेब 2014-15ची घटना आहे. जत तालुक्यामध्ये मातंग समाजाच्या एका लहान मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. आठवले साहेब दुसऱ्या दिवशी त्या कुटुंबाला भेट देऊन तिथं त्यांना आर्थिक मदत करून पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यांना कुठेतरी सवलत मिळावी यासाठी दुसऱ्या दिवशी तातडीनं आठवले साहेबांनी भेट दिली होती. ही त्याला माहीत नाही काहीच, आणि ही आमच्या नेत्यावर टीका करतोय. ह्याची लायकी सुद्धा नाही. त्यामुळं आम्ही कालच द्यायची होती बाईट. आम्ही काल आटपाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा त्याला जर नंतर काय झालं तर त्याला जबाबदार सगळी पोलीस स्टेशन राहील. कारण वारंवार त्याचं चालू आहे काय पण बोलायचं, आणि बारक्या पोरासारखं चिडतंय. असं वैचारिक काय त्याला माहितीच नाही कुठल्या गोष्टीची, काय पण बोलायचं. विषय होता उपवर्गीकरणाचा. उपवर्गीकरण झालंच पाहिजे ह्या समर्थनात त्याचा मोर्चा काढला होता. आमचा उपवर्गीकरण होऊ नये यासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन चालू आहे, लोकशाही मार्गाने चालू आहे. त्यानं सरकारला प्रश्न विचारला पाहिजे ज्याचा उपवर्गीकरणाचा. त्यानं आमच्या नेत्यांवर टीका करायचं काम काय, हे आमचा प्रश्न आहे. त्यामुळं आम्ही
या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आमच्या चळवळीतील ज्याला त्याला संतोष हेगडे नावाचा हा सुपारी बहादर आटपाडी तालुक्यामध्ये दलित SC समाजाच्या अधिकाऱ्यांना सतत दम देणे, त्याच्याकडे खंडणी मागणे आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करणे हा त्याचा धंदा आहे. त्याच्याकडे कडक कपडे आणि गाडी 4 व्हीलर त्याचं पैसे मिळवण्याचा उद्योग ही काय साधन काय त्याचा धंदाच ही आहे. अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करणे, पैसे मिळवणे आणि फिरणे. एखाद्याच्या मागं लागला म्हणजे त्याला एवढा मानसिक त्रास देते अधिकाऱ्यांना. ह्यासाठी हा प्रसिद्ध आहे. त्यामुळे एवढे दिवस आम्ही का बोललो नाही, त्याला कोणीही सिरियसली घेत नाही. आटपाडीमध्ये येडायमध्ये ती एकटं फिरते, कोणाला पण बाईट द्यायची स्वतःच. त्यामुळं आम्ही एवढे दिवस गप्प बसलो होतो आणि आता इथून पुढं त्याने जोपर्यंत तो माफी मागत नाही तोपर्यंत त्याला दिसल तिथं आम्ही चोपणार आहे. हा आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्टाईलने त्याला इशारा आहे. त्याने माफी मागावे, अन्यथा त्याला परिणाम त्याचे भोगावे लागणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांचा विजय असो. केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांचा विजय असो. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा विजय असो. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा विजय असो. आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांचा विजय असो. आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांचा विजय असो.